विचार करा, तुम्ही रोज सकाळी उठून फक्त 1% स्वतःमध्ये सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही कुठल्या कुठे पोहोचू शकता. ऐकायला हे खूप सोपं वाटतं ना, पण आपल्यापैकी अनेक जण वर्षाच्या सुरुवातीला नवीन संकल्प करतात आणि अवघ्या 2 आठवड्यात तो सोडून देतात. आपण जिम लावायचं ठरवतो, नवीन पुस्तक वाचायचं ठरवतो, वजन कमी करायचं ठरवतो, पण काही दिवसातच आपला सर्रा उत्साह निघून जातो. मग आपल्याला वाटतं की आपल्यातच काहीतरी कमतरता आहे, आपला विल पॉवर कमी आहे किंवा आपलं नशीबच खराब आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की चूक तुमच्या विल पॉवरची नाही तर तुम्ही वापरत असलेल्या सिस्टीमची आहे, तर तुमचा यावर विश्वास बसेल का? आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यानंतर तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक खूप कमी मेहनतीत आयुष्यात प्रचंड सक्सेस मिळवतात, तर काही लोक दिवस रात्र घासूनही एकाच जागी अडकून पडतात? याचं उत्तर आपल्या मोठ्या ध्येयांमध्ये नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये दडलेलं असतं. एका माणसाच्या आयुष्यातील अत्यंत भयंकर अपघातापासून ही गोष्ट सुरू होते. हायस्कूलमध्ये असताना एका भयानक दुर्घटनेत त्याच्या तोंडावर थेट बेसबॉलची बॅट बसली. चेहऱ्याला भयंकर मार लागला, कवटीला अनेक फ्रॅक्चर्स झाले आणि तो कोमामध्ये गेला. डॉक्टरांना वाटलं होतं की हा मुलगा पुन्हा कधी व्यवस्थित चालू किंवा बोलूही शकणार नाही. पण काही वर्षांनंतर याच मुलानं स्वतःच्या हिमतीवर महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला आणि आज तो जगातील सर्वात मोठा हॅबिट एक्सपर्ट म्हणून ओळखला जातो. त्याचं नाव आहे जेम्स क्लिअर. त्यानं हे चमत्कारिक परिवर्तन कसं घडवून आणलं? त्याने एकदम खूप मोठा बदल नाही केला, तर रोजच्या आयुष्यात अगदी छोट्या सूक्ष्म सवयी अंगीकारल्या आणि त्यानं लिहिलं ॲटॉमिक हॅबिट. ॲटॉमिक म्हणजे अणू इतका लहान, पण ज्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा दडलेली असते. जेव्हा तुम्ही रोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा करता तेव्हा पहिल्या काही दिवसात तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही. पण जेव्हा हा 1% सुधारणा वर्षभर रोज चक्रवाढ व्याजासारखी कंपाऊंड होतो, तेव्हा वर्ष अखेरीस तुम्ही आधीपेक्षा 37 पट जास्त पुढे गेलेले असता. या उलट जर आपण रोज 1% आळस केला किंवा वाईट सवय चालू ठेवली तर वर्षभरात आपली क्षमता जवळजवळ शून्यावर येते. आपण नेहमी विचार करतो की आयुष्यात मोठा सक्सेस हवा असेल तर खूप मोठे निर्णय घ्यावे लागतात, खूप मोठा त्याग करावा लागतो. पण रियालिटी अशी आहे की आयुष्याला आकार देणारे क्षण मोठे नसतात, तर दररोज आपण घेतलेले लहान लहान निर्णय असतात. तुम्ही कधी बर्फाचा तुकडा वितळताना पाहिला असेल? समजा एका रूममध्ये -10 डिग्री सेल्सिअस तापमानात एक आईस क्यूब ठेवलाय. आता तुम्ही टेम्परेचर हळूहळू वाढवायला सुरुवात करता. -9, -8, -5 आणि -1 डिग्रीपर्यंत तापमान येतं. पण इतकं सगळं होऊनही त्या आईस क्यूबमध्ये काहीच बदल दिसत नाही. तो अगदी तसाच सॉलिड आणि गोठलेला राहतो. पण जसं तापमान 0 अंशावर पोहोचतं तसा तो बर्फ अचानक वितळायला लागतो. आता मला सांगा, तो बर्फ फक्त 0 वरून 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढल्यामुळे वितळला का? की आधी केलेल्या त्या सर्व प्रयत्नांचा तो एकत्र आलेला परिणाम होता? नक्कीच, तो आधीच्या सर्व प्रयत्नांचा परिणाम होता. आपल्या आयुष्यातही असंच घडतं. जेव्हा तुम्ही नवीन सवय सुरू करता तेव्हा सुरुवातीला कोणताही रिझल्ट दिसत नाही. या स्टेपला दडलेल्या क्षमतेचा टप्पा किंवा प्लेटू ऑफ लेटंट पोटेन्शियल म्हणतात. आपण नेमके याच टप्प्यात हार मानतो. आपल्याला वाटतं, मी महिनाभर वर्कआउट केलं पण माझं वजन तर अजिबात कमी झालं नाही, किंवा मी 10 दिवस अभ्यास केला पण मला काहीच आठवत नाहीये. पण मित्रांनो, तुमची मेहनत वाया गेलेली नसते, ती साठत असते. योग्य वेळ आल्यावर त्या बर्फासारखाच तुमच्या आयुष्यातही मोठा ब्रेक थ्रू मिळतो. आपल्या सगळ्यांची सर्वात मोठी चूक ही असते की आपण नेहमी गोल्सवर फोकस करतो, सिस्टीमवर नाही. आता तुम्ही विचार कराल की ध्येय ठेवण्यात काय वाईट आहे? नक्कीच, ध्येय असणं गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला दिशा दाखवतं. पण त्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी गोष्ट म्हणजे तुमची सिस्टम असते. जिंकणाऱ्या आणि हारणाऱ्या दोन्ही टीम्सचं ध्येय एकच असतं, ते म्हणजे मॅच जिंकणे. पण जिंकते तीच टीम जिची ट्रेनिंग, डाएट आणि प्रॅक्टिसची सिस्टीम मजबूत असते.
जर तुम्ही ध्येय पूर्णपणे विसरून गेलात आणि फक्त रोजच्या सिस्टीमवर फोकस केला तरीही तुम्हाला सक्सेस मिळेलच. त्यामुळे ध्येय ठरवण्यात वेळ घालवण्यापेक्षा रोजची प्रोसेस कशी सुधारायची यावर आपली सगळी एनर्जी लावायला हवी. सवयी बदलताना लोक दुसरी एक मोठी चूक करतात, ती म्हणजे ते फक्त रिझल्ट बदलण्याचा प्रयत्न करतात. मानवी वर्तन बदलाचे 3 स्तर असतात. पहिला स्तर म्हणजे आउटकम्स, म्हणजे आपल्याला काय मिळवायचं आहे, जसे की वजन कमी करणे किंवा एखादी एक्झाम पास होणं. दुसरा स्तर म्हणजे प्रोसेस, अर्थात आपण त्यासाठी काय करतो, जसे की रोज जिममध्ये जाणे. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा स्तर आयडेंटिटी, म्हणजे आपली स्वतःबद्दलची ओळख, आपले विचार आणि श्रद्धा. बहुतांश लोक बाहेरून आत बदलण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की मला भरपूर पैसे कमावायचे आहेत म्हणून मी काम करेन. पण खरे टिकणारे बदल आतून बाहेर होतात. एक उदाहरण बघूया. 2 मित्रांना त्यांच्या जंक फूड आणि तेलकट खाण्याच्या वाईट सवयी सोडायच्या असतात. जेव्हा ऑफिसमध्ये किंवा पार्टीत कुणीतरी त्यांना समोसा किंवा पिझ्झा ऑफर करतं, तेव्हा पहिला मित्र म्हणतो, नको, मी डाएट करायचा प्रयत्न करतोय. तर दुसरा मित्र म्हणतो, नको, मी जंक फूड खात नाही. या दोन्हींमध्ये केवढा मोठा फरक आहे. पहिला माणूस अजूनही स्वतःला जंक फूड आवडणारा माणूसच मानतोय आणि तो फक्त इच्छाशक्तीच्या बळावर स्वतःवर ताबा ठेवायचा प्रयत्न करतोय. पण दुसऱ्या माणसाने स्वतःची आयडेंटिटीच बदलली आहे. तो स्वतःला एक हेल्दी खाणारा माणूस मानतो. तुम्ही जेव्हा एखादी छोटीशी क्रिया करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओळखीसाठी एक वोट टाकता. जर तुम्ही ताटात समोसा नाकारून सॅलड किंवा फळं निवडता तर तुम्ही स्वतःला एका तंदुरुस्त माणसाची ओळख देता. जर तुम्ही रोज फक्त 2 ओळी लिहिता तर तुम्ही स्वतःला एका लेखकाची ओळख देता. जर तुम्ही रोज 50 रुपये बाजूला बचत करता तर तुम्ही स्वतःला एका आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध माणसाची ओळख देता. जितके जास्त व्होट्स तुम्ही या नवीन ओळखीला द्याल तितका तुमचा मी असाच आहे हा स्वतःवरचा विश्वास आणि कॉन्फिडन्स मजबूत होत जाईल. आता प्रश्न असा येतो की एखादी सवय आपल्या डोक्यात नक्की कशी तयार होते. आपल्या मेंदूला प्रत्येक गोष्ट साध्या आणि सोप्या भाषेत समजते. कोणतीही सवय 4 टप्प्यातून जाते. सुगावा म्हणजेच क्यू, तीव्र इच्छा म्हणजेच क्रेविंग, प्रतिसाद म्हणजेच रिस्पॉन्स आणि बक्षीस अर्थात रिवॉर्ड. या 4 टप्प्यांचे चक्र आपल्या मेंदूत सतत फिरत असतं. तुमच्या फोनचा मेसेज टोन वाजतो, हा झाला क्लू. मेसेजमध्ये काय आहे हे पाहण्याची उत्सुकता निर्माण होते, ही झाली तीव्र इच्छा. तुम्ही हातात घेता आणि स्क्रोल करता, हा झाला प्रतिसाद. आणि तुम्हाला डोपामाइनचा एक लहानसा शॉट मिळतो, हे झालं बक्षीस. जर या 4 टप्प्यांपैकी एकही टप्पा काढून टाकला तर सवय कधीच बनत नाही. या 4 टप्प्यांवर आधारित सवय निर्माण करण्याचे 4 सुवर्ण नियम बनतात. पहिला नियम म्हणजे ती गोष्ट स्पष्ट आणि उघड करा. दुसरा नियम म्हणजे ती गोष्ट आकर्षक बनवा. तिसरा नियम म्हणजे ती गोष्ट अतिशय सोपी करा. व चौथा व शेवटचा नियम म्हणजे ती गोष्ट समाधानकारक बनवा. जर तुम्हाला एखादी वाईट सवय सोडायची असेल तर याच्या अगदी उलट करायचं. ती गोष्ट अस्पष्ट करा, अनाकर्षक करा, कठीण करा आणि असमाधानकारक बनवा. पहिल्या नियमाबद्दल सविस्तर बोलूया. तो म्हणजे मेक इट ऑब्व्हियस. आपण रोज ज्या गोष्टी करतो त्यापैकी 80% गोष्टी आपण ऑटो पायलट मोडवर करत असतो. सकाळी उठल्यावर ब्रश करणे, चहा पिणे, फोन बघणे या गोष्टींसाठी आपल्याला विचार करावा लागत नाही, कारण मेंदूने त्या सवयींचे पॅटर्न तयार केले आहेत. नवीन सवय सुरू करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या सद्यस्थितीतील सवयींची जाणीव असावी लागते. यासाठी तुम्ही एक हॅबिट स्कोअर कार्ड बनवू शकता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय काय करता याची एक यादी बनवा आणि प्रत्येक सवयीसमोर ती चांगली आहे, वाईट आहे की न्यूट्रल आहे ते लिहा. जेव्हा तुम्हाला तुमच्या सवयींची स्पष्ट जाणीव होईल तेव्हाच तुम्ही त्या बदलू शकता. अनेकदा आपण म्हणतो की मला उद्यापासून मेडिटेशन करायचं आहे किंवा मला उद्यापासून अभ्यास करायचा आहे, पण हे वाक्य अत्यंत अस्पष्ट आहे. आपला मेंदू अशा मोघम गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. याऐवजी तुम्ही
इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन नावाचं तंत्र वापरू शकता. यामध्ये तुम्ही स्पष्टपणे ठरवता की मी या वेळेला या ठिकाणी ही गोष्ट करणार आहे. जसं की मी रोज सकाळी 7 वाजता माझ्या अभ्यासाच्या टेबलावर बसून 20 मिनिटे पुस्तकाची 5 पाने वाचेन. जेव्हा वेळ आणि जागा निश्चित असते तेव्हा मेंदूला काय करायचं आहे याचे स्पष्ट सिग्नल मिळतात आणि आळस करायला वाव राहत नाही. याच नियमाला जोडून दुसरी एक अप्रतिम ट्रिक आहे जिला हॅबिट स्टॅकिंग म्हणतात. म्हणजे तुमच्या आधीपासून असलेल्या एका मजबूत सवयीसोबत नवीन सवय जोडून देणे. याचं सूत्र फार सोपं आहे. माझी जुनी सवय पूर्ण झाल्यावर मी लगेच नवीन सवय करीन. जसं की सकाळी चहा पिऊन झाल्यावर मी लगेच 5 मिनिटे मेडिटेशन करेन, किंवा रात्री ब्रश केल्यावर मी लगेच डायरी लिहीन. यामुळे मेंदूला नवीन सवयीसाठी वेगळा विचार करावा लागत नाही, कारण जुनी सवय नवीन सवयीसाठी ट्रिगर म्हणून काम करते. आपल्या सवयींना आकार देण्यात आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटचा म्हणजे पर्यावरणाचा प्रचंड मोठा वाटा असतो. आपण ज्या गोष्टी सतत पाहतो त्या गोष्टी आपण करतो. जर तुमच्या टेबलावर सतत चिप्सचा पुडा किंवा कोल्ड्रिंकची बाटली ठेवली असेल तर तुमचे मन नसतानाही तुम्ही ते खाणारच. या उलट जर तुमच्या नजरेसमोर फळांची टोपली किंवा पाण्याची बाटली असेल तर तुम्ही नकळत निरोगी गोष्टी खाल. एन्व्हायरमेंट ही ती अदृश्य शक्ती आहे जी मानवी वर्तनाला नियंत्रित करते. जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर तुमचं पुस्तक कपाटात बंद ठेवण्याऐवजी तुमच्या उशीजवळ किंवा सोफ्यावर ठेवा. जर तुम्हाला मोबाईलचा वापर कमी करायचा असेल तर तो दुसऱ्या खोलीत ठेवून द्या किंवा त्याची नोटिफिकेशन बंद करा. चांगल्या सवयींचे सुगावे अगदी स्पष्ट दिसावेत आणि वाईट सवयींचे सुगावे पूर्णपणे गायब व्हावेत अशी तुमच्या एन्व्हायरमेंटची रचना करा. आता आपण दुसऱ्या नियमाकडे वळूया. तो म्हणजे मेक इट अट्रॅक्टिव्ह. एखादी गोष्ट जेवढी जास्त आकर्षक असेल तेवढी ती करण्याची आपली इच्छा तीव्र होते. आपला मेंदू हा डोपामाइन नावाच्या रसायनावर चालतो. जेव्हा आपल्याला एखादे बक्षीस मिळण्याची अपेक्षा असते तेव्हा आपल्या शरीरात डोपामाइनची पातळी वाढते. गंमत म्हणजे बक्षीस मिळाल्यावर जितके डोपामाइन तयार होत नाही त्यापेक्षा जास्त ते बक्षीस मिळण्याच्या कल्पनेनेच तयार होतं. म्हणूनच सोशल मीडियावरील लाईक्स, गेममधील पॉइंट्स किंवा जंक फूड आपल्याला आकर्षित करतात, कारण मेंदूला त्यातून इन्स्टंट डोपामाइन मिळण्याची सवय झालेली असते. नवीन सवय आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही टेम्पटेशन बंडलिंग नावाचं तंत्र वापरू शकता. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट करायची गरज आहे ती गोष्ट तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्याच्याशी जोडून देणे. समजा तुम्हाला जिममध्ये जाऊन वर्कआउट करायची गरज आहे, पण तुम्हाला पॉडकास्ट किंवा गाणी ऐकायला आवडतात. मग तुम्ही असा नियम बनवू शकता की मी माझे आवडते पॉडकास्ट फक्त आणि फक्त जिममध्ये वर्कआउट करतानाच ऐकेन. यामुळे तुमचे मन आपोआप जिममध्ये जाण्यासाठी उत्सुक होईल, कारण त्याला त्या पॉडकास्टचे आकर्षण असेल. आपल्या सवयींवर आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचा खूप मोठा प्रभाव असतो. मानवी स्वभाव असा आहे की आपल्याला समाजात स्वीकारले जावे असे वाटते. आपण 3 प्रकारच्या लोकांच्या सवयींचे नकळत अनुकरण करतो. पहिले म्हणजे आपल्या जवळचे लोक, जसे की आपले कुटुंब आणि मित्र. दुसरे म्हणजे बहुसंख्य लोक, म्हणजे समाज जो करतो ते. आणि तिसरे म्हणजे शक्तिशाली आणि यशस्वी लोक. जर तुम्ही अशा लोकांच्या संगतीत राहिलात ज्यांच्यात आधीपासूनच ती सवय आहे जी तुम्हाला स्वतःमध्ये आणायची आहे, तर ती सवय लावणे तुमच्यासाठी अत्यंत सोपे होईल. जर तुम्ही अशा मित्रांमध्ये बसलात जे रोज नवीन पुस्तकांवर चर्चा करतात, तर तुम्हीही नकळत वाचायला लागाल. जर तुमचे मित्र रोज दारू आणि सिगरेट पीत असतील, तर तुम्ही कितीही विलपॉवर वापरलीत तरी कधी ना कधी त्या जाळ्यात अडकाल. त्यामुळे तुमचा ग्रुप असा निवडा जो तुम्हाला पुढे घेऊन जाईल. माइंडसेट बदलणे हा देखील सवय आकर्षक बनवण्याचा एक भाग आहे. आपण अनेकदा म्हणतो की मला आज सकाळी उठून धावायला जावे लागेल, मला अभ्यास करावा लागेल,
मला काम करावे लागेल. यात एक प्रकारचा दबाव आणि कंटाळा जाणवतो. याऐवजी फक्त एक शब्द बदला. मला धावायला जायची संधी मिळते. मला अभ्यास करायला मिळतोय. मला काम करायला मिळतोय. विचार करा, जगात असे कितीतरी लोक आहेत जे आजारी आहेत, जे चालू शकत नाहीत, ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही. तुम्हाला ही संधी मिळते ही किती मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन आभाराचा आणि पॉझिटिव्ह ठेवता, तेव्हा कठीण वाटणाऱ्या गोष्टीही आकर्षक वाटू लागतात. आता आपण तिसऱ्या नियमाकडे येऊया. तो सर्वात महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल नियम आहे, मेक इट इझी. मानवी स्वभाव नेहमी कमीत कमी ऊर्जेचा मार्ग निवडतो. आपल्याला जे काम करायला सोपं वाटतं ते आपण पटकन करतो. अनेक लोक सवय सुरू करतानाच इतके मोठे प्लॅन्स बनवतात की मेंदू सुरुवातीलाच थकतो. लोक म्हणतात, मी रोज 2 तास अभ्यास करेन, मी रोज 1 तास रनिंग करेन. पण काही दिवसातच हा भार सहन न झाल्यामुळे ते ती सवय सोडून देतात. इथे एक खूप मोठा फरक समजून घेतला पाहिजे. तो म्हणजे मोशन आणि ॲक्शनमधील फरक. जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन बनवता, रिसर्च करता, पुस्तके वाचता, तेव्हा तुम्ही मोशनमध्ये असता. यात तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप काम करताय, पण प्रत्यक्षात काहीच रिझल्ट आलेला नसतो. ॲक्शन म्हणजे प्रत्यक्ष जिममध्ये जाऊन घाम गाळणे किंवा हेल्दी खाणे. लोक सहसा मोशनमध्ये राहणे पसंत करतात, कारण त्यात अपयशाची भीती नसते आणि काम केल्याचा खोटा आभास होतो. पण जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल तर तुम्हाला मोशनमधून बाहेर पडून ॲक्शन मोडमध्ये यावे लागेल. कमी रणनीती आणि जास्त ॲक्शन हेच सवय पक्की करण्याचे सूत्र आहे. कोणतीही नवीन सवय पक्की करण्यासाठी लागणारा वेळ महत्त्वाचा नसतो, तर ती गोष्ट किती वेळा रिपीट केली आहे म्हणजेच तिची फ्रिक्वेन्सी महत्त्वाची असते. जर तुम्ही महिन्यातून एकदा 4 तास अभ्यास केलात तर त्याची सवय होणार नाही. पण जर तुम्ही रोज 20 मिनिटे अभ्यास केलात तर तो तुमच्या मेंदूत पक्का बसून जाईल. रिपिटेशनमुळे मेंदूतील न्यूरॉनचे कनेक्शन्स मजबूत होतात आणि ती क्रिया ऑटोमॅटिक व्हायला लागते. नवीन सवय सुरू करताना अडथळे म्हणजेच फ्रिक्शन कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला सकाळी उठून जिममध्ये जायचं असेल तर आदल्या रात्रीच तुमचे जिमचे कपडे, शूज आणि पाण्याची बाटली बाहेर काढून ठेवा. यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला विचार करावा लागणार नाही आणि फ्रिक्शन कमी झाल्यामुळे तुम्ही सहजरित्या जिममध्ये जाल. याउलट जर तुम्हाला वाईट सवय सोडायची असेल तर फ्रिक्शन वाढवा. जर तुम्हाला टीव्ही जास्त बघायची सवय असेल तर प्रत्येक वेळी टीव्ही पाहून झाल्यावर त्याचा प्लग काढून ठेवा आणि रिमोटमधील बॅटरी काढून वेगळ्या खोलीत ठेवा. जेव्हा टीव्ही चालू करण्यासाठी तुम्हाला एवढे कष्ट करावे लागतील तेव्हा तुमचा मेंदू आपोआप टीव्ही पाहणे टाळेल. याच तिसऱ्या नियमात जेम्स क्लिअरने एक अप्रतिम कन्सेप्ट सांगितली आहे, जिला 2 मिनिट रूल म्हणजेच 2 मिनिटांचा नियम म्हणतात. जेव्हा तुम्ही कोणतीही नवीन सवय सुरू करता तेव्हा ती सुरुवातीला पूर्ण करायला 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये. उदाहरणार्थ, रोज रात्री झोपण्यापूर्वी 50 पाने वाचण्याऐवजी फक्त 1 पान वाचणे. रोज 20 मिनिटे मेडिटेशन करण्याऐवजी फक्त 2 मिनिटे शांत बसून श्वास घेणे. किंवा रोज 5 किलोमीटर धावण्याऐवजी फक्त रनिंगचे शूज पायात घालून बाहेर उभे राहणे. अनेक लोकांना हे ऐकून हसू येईल. ते म्हणतील की फक्त 2 मिनिटे धावून किंवा 1 पान वाचून कोणाचं काय भलं होणार आहे. पण मित्रांनो, इथे मूळ उद्देश संपूर्ण काम पूर्ण करणे हा नसून ती सवय दररोज उपस्थित राहून दाखवणे हा आहे. आधी ती सवय तुमच्या आयुष्याचा भाग बनू द्या, मग ती वाढवणे खूप सोपे जाईल. तुम्ही ज्या गोष्टीची सुरुवातच करू शकत नाही त्याला तुम्ही ऑप्टिमाइज कसं करणार? त्यामुळे आधी रोज 2 मिनिटांची लहान सवय लावा आणि ती पक्की झाल्यावर हळूहळू वेळ वाढवा. चौथा आणि शेवटचा नियम आहे, मेक इट सॅटिस्फाईंग. मानवी मेंदू हा तात्काळ बक्षीस मिळण्याच्या तत्वावर विकसित झाला आहे. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांना आजच्या अन्नाची आणि सुरक्षेची चिंता असायची, भविष्याची नाही. त्यामुळे आपल्याला अजूनही लगेच मिळणाऱ्या आनंदाचे आकर्षण जास्त असते. वाईट सवयींचे वैशिष्ट्य असे असते की त्यांचे तात्काळ परिणाम खूप छान असतात, पण दीर्घकालीन परिणाम अत्यंत भयंकर असतात. जसे की जंक फूड खाताना लगेच मजा येते,
पण काही वर्षांनी शरीर आजारी पडते. याउलट चांगल्या सवयींचे तात्काळ परिणाम थोडे त्रासदायक किंवा कंटाळवाणे असतात, पण त्यांचे दीर्घकालीन परिणाम अत्यंत सुंदर असतात. जसे की रोज व्यायाम करताना त्रास होतो, पण भविष्यात शरीर निरोगी राहते. म्हणूनच जर तुम्हाला एखादी चांगली सवय टिकून ठेवायची असेल, तर तुम्हाला त्या सवयीच्या शेवटी काहीतरी तात्काळ समाधान किंवा छोटा रिवॉर्ड जोडायला हवी. जेव्हा एखादी गोष्ट केल्यावर आपल्याला लगेच आनंद किंवा समाधान मिळतं, तेव्हा आपला मेंदू ती गोष्ट पुन्हा पुन्हा करण्यासाठी प्रेरित होतो. यासाठी तुम्ही हॅबिट ट्रॅकर वापरू शकता. कॅलेंडरवर रोज सवय पूर्ण झाल्यावर एक लाल फुली मारणे किंवा ॲपमध्ये टिकमार्क करणे. हे दिसायला खूप साधे वाटले तरी मेंदूला त्यातून प्रचंड सॅटिस्फॅक्शन मिळते. ती लाल फुली मारताना होणारा आनंद तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती सवय पूर्ण करायला भाग पाडतो. हॅबिट ट्रॅकर वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ती म्हणजे साखळी तोडू नका. पण जर कधी अचानक तातडीचे काम आले, तब्येत बिघडली आणि एखादा दिवस हुकला, तर दुसऱ्या नियमाचे पालन करा. कधीही सलग 2दा ती सवय चुकवू नका. जर तुम्ही आज जिममध्ये जाऊ शकले नाही तर हरकत नाही, पण उद्या काहीही करून जा. एकदा चूक होणे ही एक दुर्घटना असू शकते, पण सलग दुसऱ्यांदा तीच चूक होणे ही एका नवीन वाईट सवयीची सुरुवात असते. जे यशस्वी लोक असतात ते देखील कधीकधी चुकतात, पण ते लगेच ट्रॅकवर परत येतात. सवयी पक्क्या करण्यासाठी अजून एक पॉवरफुल टूल आहे, ते म्हणजे हॅबिट कॉन्ट्रॅक्ट आणि अकाउंटेबिलिटी पार्टनर. आपण स्वतःला दिलेला शब्द सहज मोडतो, पण दुसऱ्याला दिलेला शब्द मोडायला आपल्याला लाज वाटते. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा भावाला तुमचा अकाउंटेबिलिटी पार्टनर बनवू शकता. त्याच्याशी एक कॉन्ट्रॅक्ट करा की जर मी रोज सकाळी 6 वाजता उठलो नाही किंवा रोज अभ्यास केला नाही, तर मी तुला 100 रुपये देईन. जेव्हा तुमच्या पैशांवर किंवा तुमच्या इज्जतीवर गोष्ट येते, तेव्हा तुमचा आरस पळून जातो आणि तुम्ही ते काम पूर्ण करता. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की सवयी तर लावल्या, पण काही दिवसांनी कंटाळा आला तर काय करायचं? आयुष्यात यशस्वी होणारे लोक आणि सामान्य राहणारे लोक यांच्यात हाच खरा फरक असतो. सामान्य लोक मूड असेल तरच काम करतात, पण यशस्वी लोक कंटाळा आला तरीही, मूड नसला तरीही रोज तेच काम निष्ठेने करतात. याला गोल्डीलॉक्स रूल म्हणतात. आपला मेंदू तेव्हा सर्वात जास्त मोटिवेटेड असतो जेव्हा आपण त्याच्या क्षमतेनुसार योग्य आव्हाने देतो. खूप सोपे काम केले की कंटाळा येतो आणि खूप कठीण काम केले की भीती वाटते. त्यामुळे तुमच्या सवयींमध्ये रोज थोडासा ट्विस्ट आणा, थोडे नवीन चॅलेंज जोडा, पण काम सोडणार नाही यावर ठाम राहा. सवयींचा एक धोका असाही असतो की जेव्हा एखादी गोष्ट आपण ऑटो पायलट मोडवर करायला लागतो, तेव्हा आपण त्यात सुधारणा करणे थांबवतो. सवय अधिक जाणीवपूर्वक सराव म्हणजेच डेलिब्रेट प्रॅक्टिस मिळून मास्टरी तयार होते. म्हणूनच दर 6 महिन्यांनी किंवा वर्षाच्या शेवटी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. मी कुठे चुकलो? मी काय नवीन शिकलो? माझ्या सवयी मला माझ्या ध्येयाकडे घेऊन जात आहेत की दूर नेत आहेत याचा आढावा घ्या. विचार करा, आज तुम्ही जे काही आहात, तुमचं शरीर, तुमचा बँक बॅलन्स, तुमचे रिलेशनशिप्स, तुमचा कॉन्फिडन्स, हे दुसरं तिसरं काही नसून गेल्या काही वर्षात तुम्ही घेतलेल्या लहान लहान निर्णयांचा आणि तुमच्या सवयींचा परिणाम आहे. जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल तर तुम्हाला आजच्या सवयी बदलाव्या लागतील. आजच एक छोटा निर्णय घ्या. खूप मोठा बदल करायचा प्रयत्न करू नका. फक्त एका छोट्या सवयीपासून सुरुवात करा. आज रात्री झोपण्यापूर्वी विचार करा की मी असा कोणता 1% बदल उद्यापासून करू शकतो जो मला माझ्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाईल. लक्षात ठेवा, यश हा काही एका रात्रीत मिळणारा चमत्कार नाही. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. रोजचा 1% बदल तुम्हाला आज दिसायला लहान वाटेल, पण वेळेच्या पटलावर तो तुमच्या आयुष्यात इतका मोठा चमत्कार घडवेल की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुम्ही तुमचा प्रत्येक दिवस एका नवीन ओळखीसाठी जगू शकता.
स्वतःवर विश्वास ठेवा. रोज लहान पावले उचला आणि तुमची सिस्टीम मजबूत करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून काहीतरी नवीन मोलाचं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्ही आजपासून कोणती 1% लहान सवय सुरू करणार आहात हे खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत शिकत रहा, स्वतःमध्ये बदल घडवत रहा आणि पुढे जात रहा. तुमच्या या प्रवासासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.